हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण RRB NTPC प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर 6वा पाहणार आहोत। याच्या आधीचे 5 पेपरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये RRB NTPC ची प्लेलिस्ट आहे। त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला आधीचे सर्व व्हिडिओ तसंच मागच्या वर्षीच्या जे पेपर झाले होते त्याचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहता येतील। या व्हिडिओमध्ये आपण राज्य व्यवस्था म्हणजेच इंडियन पॉलिटीवर आधारित IMP 30 प्रश्न पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला RRB NTPC साठी ई-बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि RRB NTPC ई-बुक विकत घ्या। याच्यामध्ये सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी या सर्व विषयांची माहिती व्यवस्थित दिलेली आहे। पहिला प्रश्न आहे, भारताच्या संविधानाच्या डॅश डॅशमध्ये समान नागरिक संहितेची तरतूद आहे। तर भारताच्या संविधानाच्या भाग 4 मध्ये समान नागरिक संहितेची तरतूद आहे। त्याच्याशी संबंधित आहे कलम 44, समानतेचा अधिकार ज्याला म्हणतो आपण, समान नागरी कायदा असं सुद्धा म्हणतो त्याला, आणि हे मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट आहे। प्रकरण 4 त्याच्या पुढे पहा, मी 6ला केलं तर सॉरी, प्रकरण 4 बी त्याचं उत्तर आहे। प्रकरण 4 मी चुकून एला केलं। प्रकरण 4 म्हणजे भाग IV हे त्याचं उत्तर आहे, बी हे त्याचं उत्तर आहे। पुढे पहा, भारतीय संविधानाचा कोणता भाग राज्याला महिला, बालक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्याविषयी विशेष प्रावधान करण्याचा अधिकार देतो? तर त्याचं उत्तर आहे भाग 3, ए हे त्याचं उत्तर आहे, भाग 3। तिसरा प्रश्न आहे पहा आजच्या व्हिडिओमधला, स्वातंत्र्यानंतर भारतात सर्वप्रथम निवडणुका केव्हा झाल्या? तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वप्रथम निवडणुका ह्या 1952 मध्ये झालेल्या आहेत। सी हे त्याचं उत्तर आहे। भारतीय संविधानामध्ये संसदीय लोकशाहीची संकल्पना कोणत्या देशाकडून स्वीकृत करण्यात आलेली आहे? तर भारतीय संविधानामध्ये संसदीय लोकशाहीची संकल्पना ही इंग्लंड किंवा ब्रिटन या देशाकडून आपण घेतलेली आहे। भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? तर भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल हे होते। भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल, भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल, आणि पोलादी पुरुष म्हणून सुद्धा हे ओळखले जातात सरदार वल्लभभाई पटेल। भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये अशी तरतूद आहे की मुख्यमंत्र्याला राज्यपालांद्वारे नियुक्त केल्या जाईल? तर याचं उत्तर आहे कलम 164। म्हणजे कलम 164 मध्ये असं सांगितलेलं आहे की मुख्यमंत्र्यांची नियुक्ती ही राज्यपालांद्वारे केली जाते। मुळामध्ये राज्यपाल वाटेल त्या व्यक्तीला मुख्यमंत्री करू शकत नाहीत, तर विधानसभेमध्ये ज्या पक्षाला बहुमत आहे त्या पक्षाचा नेताच म्हणजे त्या विधानसभेचे त्या पक्षाचे सदस्य ज्याला आपला नेता संबोधतात त्या नेत्यालाच राज्यपाल मुख्यमंत्री पदाची शपथ देतात किंवा नियुक्त करतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या कोणत्या भागास घटनेचा आत्मा म्हणून संबोधले आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे राज्याची, याचं उत्तर मुळात मूलभूत कर्तव्य, त्याच्यामध्ये कलम 32 जो आहे तो त्याचं म्हणजे भारतीय राज्यघटनेचा आत्मा असं म्हटलं जातं। तर पुढचा प्रश्न पाहूयात आपण, भारताचे पंतप्रधान म्हणून नियुक्त होण्यासाठी कमीत कमी किती वर्षे वयोमर्यादा आहे? तर भारताचे पंतप्रधान नियुक्त होण्यासाठी कमीत कमी 25 वर्षे वयोमर्यादा आहे। त्याचं कारण काय? तर लोकसभेमध्ये जर उभं राहायचं असेल तर वय कमीत कमी 25 वर्षे राहायचं पाहिजे, आणि लोकसभेचा सदस्य झाला की पंतप्रधान होऊ शकता। भारतीय संविधान अधिकृत भाषांचा उल्लेख कोणत्या अनुसूचीमध्ये आहे? तर भारतीय संविधानामध्ये अधिकृत भाषांचा जो उल्लेख आहे तो 8व्या अनुसूचीमध्ये आहे। बी हे त्याचं उत्तर आहे, 8वी अनुसूची। खालील मला कमेंटमध्ये सांगा बरं, भारताच्या राज्यघटनेमध्ये सध्या एकूण किती अनुसूची आहेत हे कमेंट करून सर्वांनी सांगा। खालीलपैकी कोणता देश प्रजासत्ताक नाही? प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता ज्या देशामध्ये असते त्याला आपण प्रजासत्ताक देश असं म्हणतो। तर चीन हा देश प्रजासत्ताक नाही। मग बाकी भारत, UK म्हणजेच ब्रिटन, अमेरिका हे तिन्ही देश प्रजासत्ताक आहेत, पण चीन हा प्रजासत्ताक नाही। भारतीय संविधानाच्या डॅश डॅशनुसार कोणताही व्यक्ती उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी पात्र होणार नाही जोपर्यंत तो भारतीय नागरिक नसेल, जो 35 वर्षे वयाचा असावा
राज्यसभेत सदस्य म्हणून पात्रता असण्याची योग्यता धारण करणारा असावा? तर त्याचं उत्तर आहे कलम 66 हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे सरळ सरळ काय आपल्याला काय विचारलं होतं तर उपराष्ट्रपतींची पात्रता कोणत्या कलमामध्ये सांगितलेली आहे? तर कलम 66 मध्ये सांगितलेली आहे. भारतीय सशस्त्र बलाचे सर्वोच्च कमांडर कोण असतात? तर भारतीय सशस्त्र बलाचे सर्वोच्च कमांडर हे भारताचे राष्ट्रपती असतात. तर राष्ट्रपती हे त्याचं उत्तर आहे. तर भारताचे राष्ट्रपती हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार हे कोणत्या देशाकडून स्वीकृत केलेले आहेत? तर भारतीय संविधानामधील जे मूलभूत अधिकार आहेत ना, मूलभूत अधिकार हे अमेरिका या देशाकडून स्वीकृत केलेले आहेत. डी हे त्याचं उत्तर आहे. मूलभूत अधिकार राष्ट्रीय आणीबाणीनंतर सत्तेमध्ये कोणती पार्टी आली होती? तर भारतामध्ये जे इंदिरा गांधीजींनी राष्ट्रीय आणीबाणी लागू केली होती त्या आणीबाणीनंतर जनता पार्टी सत्तेमध्ये आली होती. सी हे त्याचं उत्तर आहे. भारतीय संविधानानुसार राष्ट्रपतीला त्यांच्या पदाची शपथ कोण देतो? तर भारतीय संविधानानुसार भारताचे जे राष्ट्रपती आहेत त्यांना पद व गोपनीयतेची शपथ भारताचे सरन्यायाधीश देतात. ए हे त्याचं उत्तर आहे. जर तुम्हाला RRB NTPCसाठी गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीची पुस्तकं विकत घ्यायची असतील तर 8806068618 या व्हॉट्सअप नंबरवर मॅथ्स रिझनिंग बुक म्हणून मला मेसेज करा. तुम्हाला घरपोच ही पुस्तकं मिळून जातील आणि ही पुस्तकाच्या दुकानामध्ये मिळत नाहीत तर पोस्टाने तुम्हाला घरपोच येऊन जातील. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या संविधानामध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर भारताच्या संविधानामध्ये एकूण म्हणजे 18 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता एक लक्षात ठेवा, या ठिकाणी सुरुवातीला 10च मूलभूत कर्तव्य होती पण नंतर एक ॲड करण्यात आलं. त्यामुळे सध्या भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्य किती आहेत तर 18 आहेत आणि प्रकरण 4A हे मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे आणि कलम सांगायचं झालं तर कलम 51A हे सुद्धा मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. भारताच्या उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीविषयी विवाद निर्माण झाल्यास अंतिम निर्णय देण्याचा अधिकार डॅश डॅशला आहे. तर भारताच्या उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये जर काही विवाद निर्माण झाला ना तर अंतिम निर्णय देण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला असतो आणि राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये सुद्धा वाद झाला तर त्याचाही निर्णय सर्वोच्च न्यायालय देऊ शकतात. 1983 मध्ये केंद्र राज्य संबंधाचे निरीक्षण करण्यासाठी डॅश डॅश आयोग नियुक्त केला गेला. तर याचं उत्तर आहे सरकारी आयोग. 1983 मध्ये केंद्र राज्य संबंधाचे निरीक्षण करण्यासाठी सरकारी आयोग नियुक्त करण्यात आला होता. खालीलपैकी कोणत्या राज्याची स्थापना अलीकडेच करण्यात आली आहे? तर याच्यामध्ये सर्वात शेवटी निर्माण झालेलं जे 29वे राज्य आहे ते आहे तेलंगणा. भारताच्या संविधानामध्ये बंधुभावाची भावना कोणत्या देशाकडून प्रेरित होऊन स्वीकृत केलेली आहे? तर भारताच्या संविधानामध्ये जी बंधुभावाची भावना आहे ना ती फ्रान्स या देशाकडून आपण घेतलेली आहे. म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे 3 गोष्टी फ्रान्सकडून घेतलेल्या आहेत. आणि फ्रान्सची जी राज्यक्रांती झालेली आहे त्या राज्यक्रांतीनं संपूर्ण जगाला दिलेली देणगी म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता ही आहे. त्याच्या पुढे पाहता भारतीय संविधान निर्मात्यांची उद्देश संविधानाच्या कोणत्या भागातून स्पष्ट होतो? म्हणजे भारतीय संविधान निर्मात्यांचा निर्मितीचा जो उद्देश आहे तो संविधानाच्या कोणत्या भागातून स्पष्ट होतो? तर त्याचं उत्तर आहे उद्देशिका. आणि ही जी उद्देशिका आहे ती कोणी लिहिलेली आहे? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेली आहे. त्या उद्देशिकेलाच आपण प्रस्तावना असं सुद्धा म्हणतो. अजून एक लक्षात ठेवा की उद्देशिका हा राज्यघटनेचा भाग नाही परंतु संपूर्ण राज्यघटनेचा सार मात्र त्या उद्देशिकेमध्ये किंवा प्रस्तावनेमध्ये आहे. नंतरचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या भाग 18 मध्ये कशाचा समावेश करण्यात आला आहे? तर भारतीय संविधानाच्या भाग 18 मध्ये नागरिकत्व याची माहिती दिलेली आहे. ए हे त्याचं उत्तर आहे नागरिकत्व. त्याच्यानंतरचा प्रश्न पाहता, भारतीय संविधानाचा भाग 3 मध्ये कोणत्या इथं टाईप मिस्टेक झाली पाहिजे. 18 नाही भाग 2 आहे म्हणजे रोमन संख्येमध्ये अशा पद्धतीनं पाहिजे ते. तर भारतीय संविधानाच्या भाग 2 मध्ये नागरिकत्वाची माहिती दिलेली आहे. तर इथं भाग 2 हे लक्षात ठेवा. मी भाग 18 बोललो ते भाग 2 आहे. भारतीय संविधानाचा भाग 3 कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर भारतीय संविधानाचा भाग 3 जो आहे ना तो मूलभूत अधिकार याच्याशी संबंधित आहे.
आणि भाग 4मध्ये मार्गदर्शक तत्त्व सांगितलेली आहेत. भाग 4 मध्ये मूलभूत कर्तव्ये सांगितलेली आहेत. हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि अजून एक सांगतो की भाग 18 जर तुम्हाला विचारलं तर भाग 18मध्ये केंद्र आणि राज्य यांच्यातील विधायी आणि प्रशासकीय क्षेत्रातील जे संबंध आहे, म्हणजे केंद्र आणि राज्य संबंध याची माहिती भाग 18मध्ये आहे. भाग 2 हे नागरिकत्वाशी संबंधित आहे. भाग 3 मूलभूत अधिकाराशी संबंधित आहे. भाग 4 मार्गदर्शक तत्वांशी संबंधित आहे. भाग 4 मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार कोणत्या देशाच्या राज्यघटनेकडून स्वीकृत केलेले आहेत? तर भारतीय राज्यघटनेतील जे मूलभूत अधिकार आहेत ते अमेरिका या देशाच्या राज्यघटनेकडून स्वीकारलेले आहेत. 2017पर्यंत उपलब्ध माहितीच्या आधारे भारतीय संविधानामध्ये आत्तापर्यंत एकूण किती भाषा मान्यता प्राप्त आहेत? तर याचं जे उत्तर आहे ते आहे 22. म्हणजे 2017पर्यंतची जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार भारतीय संविधानामध्ये एकूण 22 भाषा आहेत ज्यांना राजभाषेचा दर्जा मिळालेला आहे, ज्याचा समावेश 8व्या सूचीमध्ये आहे. भारतीय संविधानाच्या कलम 51 मध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? तर भारतीय राज्यघटनेतील कलम 51 जे आहे ना त्याच्यामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश होतो. एकूण 18 मूलभूत कर्तव्ये आहेत. सुरुवातीला 10 होती पण आता 18 आहेत. खालीलपैकी कोणती एक भाषा 8व्या अनुसूचीमध्ये नाही? तर 8व्या अनुसूचीमध्ये नसलेली जी भाषा आहे ना ती आहे गढवाली, म्हणजेच पहाडी भाषा. आता जे 22 राजभाषा बोललो ना त्यामध्ये कोणती नाही असा प्रश्न होता तो. राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? तर राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती ही राष्ट्रपतींद्वारे केली जाते. भारतीय संविधानामध्ये सध्या एकूण किती मूलभूत कर्तव्ये आहेत? तर हा प्रश्न दोनदा रिपीट झाला आहे आता. तर एकूण किती आहेत? 18 मूलभूत कर्तव्ये आहेत. खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार भारतीय संविधानात समाविष्ट नाही? तर समाविष्ट नसलेला मूलभूत अधिकार कोणता असा प्रश्न विचारलेला आहे. तर त्याचं उत्तर आहे संपत्तीचा अधिकार, ज्याला आपण कलम 31 म्हणतो. ते आता काढून टाकलेलं आहे, तर याचा समावेश नाही. सध्या भारतीय नागरिकांना 6 मूलभूत अधिकार आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर आता तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मुख्य निवडणूक आयुक्त कोणाद्वारे नियुक्त केला जातो? भारताचे जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ना त्यांची नेमणूक कोणाद्वारे होते? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये मला द्यायचं आहे. जर तुम्हाला RRB NTPCसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि RRB NTPC ई बुक विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.